हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. बघा, हे उपवासाचा भोपळा आहे असा. ह्याचा ना आपण पापड करू. आता हे बघा, हे चिप्सच्या मी सोलून ह्याला चिप्सची किसणी असते ना, त्याने चिप्सच्या किसणीने छोटे छोटे केलेत. आता हे काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेत, मीठ घातले आणि तांदळाचं पीठ घातलं. आणखीन तांदळाचं पीठ लागले हे शिजल्यानंतर, तर आपण आणखीन लावू. हे बघा, ह्याला लावायचं असं, ह्याच्यामध्ये मिक्स करायचं सगळं. आता हे चाळणीला मी ग्रीस केलं आहे, खाली पाणी ठेवलं आहे वापण्यासाठी, खाली पाणी ठेवलेलं आहे. आता हे ह्याच्यामध्ये ना हे असं मिक्स करायच्या थोडी आणि शिजायला ठेवायच्या, वाफवायला ठेवायच्या. शिजायला म्हणलं तर वाफवायला ठेवायच्या. ह्याला चिली फ्लेक्स आता चिटकत नसते. ज्यावेळेस आपण ह्याचं पीठ तिंबायला घेऊ त्यावेळेस चिली फ्लेक्स घालू ह्याच्यामध्ये. ह्याला मीठ लावलं आहे थोडं, चिली फ्लेक्स नंतर घालायचे बरं का. आणखीन हे का असं चोळून लावायचं. चोळून लावलं की ह्याला पाणी सुटते आणि ते तांदळाचं पीठ आहे ना, ते ह्याला चिटकते आणि चांगलं वाफून निघते ह्याच्यामध्ये वाफेमध्ये. आता हो का, हे चांगलं चिटकले. चिली फ्लेक्स तुझा चिटकायला बघा ह्याला, हो का. पण ह्याला दाबून चिटकवावं लागते का, तर ह्याला पाणी सुटतं ना नंतर. आणि ही भोपळा खूप पाणीदार असते. आपल्या शिरांना, आपल्या मज्जातंतूंना सगळ्याला ही भोपळा खूप चांगला असते खायला. 35 वर्षाच्या पुढे तर हा भोपळा अवश्य खावा बरं का. हो का, मी शिजवून ठेवला आहे गुळामध्ये, सकाळी त्याचा शिरा करून ठेवला आहे गुळामध्ये. आता हो का, हे असे चांगले चिटकले. तर आता आपण ह्याला काय करायचं, शिजायला ठेवायचं. हो का, हे चांगलं सगळं चिटकलं आहे. आता वापायला ठेवायचं. तर हो का, मी आता इंडक्शन चालू केलं आहे. आता ह्याच्यामध्ये ह्याला तेल ग्रीस केले, खाली पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये. हो का, कढई ठेवली, कढईमध्ये पाणी ठेवलं. आता हे काय करायचं, आपल्याला ह्याच्या पापड करायचे आहेत ना, खूप टेस्टी असतात. ह्याच्यामध्ये ना हे उपवासाला पण चलते. तर शेंदे मीठ घेतले, पण तांदळाचं पीठ घेण्याऐवजी तुम्ही भगरीचं पीठ घ्या, म्हणजे उपवासाला चलते. मी तांदळाचं पीठ घेतले बरं का, हे उपवासाला चलत नाही. आता हे ह्याच्यामध्ये ठेवायचे असे पसरून. ह्याला चांगलं वाफू द्यायचं. जास्त जाड ठेवू नका बरं का, जास्त जाड ठेवलं तर ते वाफणार नाहीत. पातळ पातळ ठेवा, चांगली वाफ येऊ द्यायची त्याला चांगली वाफ आली की तिंबायला घ्यायचं. आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला हाताने नसलं करू वाटलं तर मिक्सरमधून तिंबून घ्यायचं. तसं काही नाही, कसं पण केलं तर चालतं आहे. मिक्सरमधून जर तिंबले तर त्याच्यात तीळ टाकता येत नाही, तीळ बारीक होते, तीळ नंतर टाकावे लागतात. आता ह्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स, तांदळाचं पीठ आणि मीठ हे सगळं मिक्स केलं आहे. आता मी ना ह्याला झाकून ठेवते, असं वाफेने असं ठेवते. चांगले वाफून यावे ते मधून, चांगले वाफतेत आणि मऊ होते. तर ह्याला जास्त शिजायला वेळ लागत नाही, फक्त सोलायला आणि ह्याचे तुकडे करायला खूप उशीर लागते बरं का. तर हे इतकं निबर असतं, अक्षरशः हात दुखते. सोलायचं आणि ह्याच्यातलं कातलं सगळं गाभा काढायचा. ह्याचे बी पण फेकू नका बरं का, मी बी धुवून ठेवलेत. बियाचं काय करायचं, आपल्याला लस्सी तयार करायची. लस्सी कशी तयार करायची, तर बी धुवायचे, चांगले स्वच्छ धुवायचे आणि ते मिक्सरमधून काढायचे. मिक्सरमधून काढायचे, त्याच्यामध्ये थोडं मीठ, साखर घालायची, काळी मिऱ्या घालायच्या आणि ते चाळून प्यायचं. चाळायचं बरं का त्याला, नंतर मिक्सरमधून काढल्यानंतर थोडं पाणी टाकून आणि प्यायचं. त्याच्या बियाची लस्सी खूप पौष्टिक असते बरं का. आता तुम्ही लस्सी म्हणा, शरबत म्हणा, काही म्हणा, थंडाई म्हणा, खूप पौष्टिक असते. हे बीज पौष्टिक असते, तर ती बी फेकून का देता तुम्ही? फेकून देऊ नका, त्याचं लस्सी तयार करा. मी ते पण तुम्हाला दाखवते करताना. आता नाही शिजायला देतात, शिजल्यानंतर किमताना दाखव. आता हे बघा, चांगले शिजून आले बघा, चांगले शिजले तर पण गरम आहे. मी आता ह्या टोपल्यामध्ये काढते आणि आपल्याला हे चांगले तिंबून घ्यायचे. ह्याच्यामध्ये थोडं तीळ टाकायचे आणि थोडं मीठ कमी असतं तर मीठ टाकायचं, बाकी काही टाकायचं नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू पिळू शकता, का तर ही गोड असते ना, गोड पण असतं ह्याच्यामध्ये. ह्या भोपळ्यामध्ये मी गूळ टाकलेला नाही, पण गोड असते ही. आता ह्या टोपल्यामध्ये घेते मी आणि त्याला तिंबून घेते. हाताने जर नाही तिंबलं तर मिक्सरमध्ये थोडे ह्याच्यामध्ये थोडं आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं, मिक्सरमधून काढायचं आणि नंतर मिक्सरमधून काढल्यानंतर त्याच्यामध्ये तीळ मिक्स करायचे. तीळ पण जास्त मिक्स करायचे नाही, थोडे तीळ मिक्स करायचे. अगर आपल्याला तळायचं असलं तर ते तीळ बाहेर पडते, तर म्हणून तीळ थोडेच मिक्स करायचे बरं का. राहून आता ह्या आपण तिंबून घेऊ एकदा यानेच. ह्याला तिंबून घेऊ आपण. हे गरम गरम काढून घेऊ ह्याच्यामध्ये आणि गरम गरमच तिंबायचं आहे बरं का. जास्त गाय झालं तर ते आपल्याला त्रास होतो करायला. ह्याचं पापड करायचं ना प्लॅस्टिक पेपरवर, आपल्या ह्याच्यावर प्लॅस्टिक पेपर टाकायचा. आता हो का, ह्याला ना थोडं तिंबून घ्यायचं. हे गरम आहे, आणखीन थोडं गार होऊ द्यायचं, का तर हाताला पण ते पोळतं आहे ना, हे गरम आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाचं पीठ नाही टाकलं तर ते आपल्याला पापड लाटण्यासारखं होणार नाही, म्हणून थोडं तांदळाचं पीठ टाकायचं. टेस्ट करायची आपण नंतर त्याच्यात. तांदळाचं पीठ टाकून
मीठ कसं आहे ते टेस्ट करायचं आणि परत ह्याचं पापड लाटायचं आहे. खालीवर प्लॅस्टिक घालायचं पोळपाटावर, असे प्लॅस्टिक सीट कट करायची हो का, आणि ते खालीवरी घालून घ्यायचे असे पोळपाटावर, आणि परत मग ते लाटायचं. चौकोनी लाटा, गोल लाटा, त्याचे कॉर्नर कट करायचे आणि छोटे छोटे तुकडे करून खायचे. हे प्रवासामध्ये वगैरे चटकदार लागते बरं का. आता हे तीळ थोडेच टाकलेत, मी जास्त टाकले नाहीत, का तर आपल्याला तळायचे जर असतील हे तर ते तीळ बाहेर निघते, गरम आहे आणखी हो का, चांगलं हाताने चुरून जाते हो का. ह्याला मिक्सरसुद्धा लागत नाही, हाताने चांगलं चुरते, पण गरम हाताला पोळते हो का. आणि ह्याला पीठ लागते बरं का तांदळाचं. परत तुम्हाला जर उपवासासाठी करायचे असतील तर ते तुम्ही साबुदाण्याचं पीठ नाही, भगरीचं पीठ, हे असं करा. हे उपवासाचाच भोपळा आहे. हे भोपळा पाणी सोडतंय म्हणून ह्याला पीठ लागतंय बरं का. आपण टेस्ट करायचं ह्याच्यामध्ये मीठ वगैरे कसं झालंय. आणि हे गरम आहे तोपर्यंतच लाटलं जाते, परत लाटलं जात नाही, म्हणून गरममध्ये थोडे हाताला पोळलं तरी शक्यता गरममध्येच करा. उपवासाचा भोपळा आहे बघा, चांगलं तिंबून घेतलं आहे मी, वाफवून घेतलं होतं. आणखीन सुद्धा ह्याला बघा पीठ लागतं. नाही पीठ घातलं तर पापड नीट बसणार नाही. आणखीन सुद्धा 2 चमचे, जवळजवळ मला पाव भोपळ्याला एक अर्धा वाटी पीठ लागलं होतं मला तांदळाचं. आपण टेस्ट करून घ्यायचं मीठ कसं आहे ते. आणि परत आता ह्याला लाटायचं आहे मला, मी ते पण दाखवते तुम्हाला लाटण्याचं. काय पोळीसारखं लाटायचं आहे आपल्याला. आता मी काही तयार झाली, पण पातळ लाटायचं बरं का, खायला टेस्टी लागावं आपल्या तोंडाला. थोडा तेलाचा हात लावायचा ह्याला हे का. जवळजवळ अर्धी वाटी पीठ घातलं तरी सुद्धा आणखीन हे मऊच आहे. आणखीन ह्याच्यामध्ये 2 चमचे पीठ बसते. ह्याच्यात मीठ कसं आहे ते बघायचं आणि परत लाटायला सुरू करायचं. नका मऊच पडते किती पण पीठ घातलं तर. आणखीन सुद्धा मऊ पडायले. आता ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकते आणि हाताचं काढून चांगलं हो का असं तयार करायचं. मी चिली फ्लेक्स घातलेत पण कमी घातले, तर आणखीन घातले तरी चालते, तर थोडे कमी घातलेत. हे हाताचं निघत नाही बरं का लवकर. आणि गार झाल्यानंतर ह्याची पोळी तयार होत नाही, हे तुटलं जाते गार झाल्यानंतर, म्हणून आपल्याला गडबड करून पोळी करावी लागते ह्याची. आणि परत त्याला कट करायचं आहे आपल्याला चाकूने, ते पण दाखवते तुम्हाला. एक 2 मिनिट मी हात धुवून तुम्हाला दाखवते ह्याची पोळी घेऊन वगैरे पोळपाटावर. इकडून दिखव, मी पोळपाटावर घेते आणि तुम्हाला ते करून दाखवते. पण ह्याला तुम्ही उपवासाचं करायचं असेल तर भोपळीचं पीठ नाही तर साबुदाण्याचं पीठ घेऊ शकता बरं का. ह्याच्यामध्ये आणखीन सुद्धा तीळ टाकले तर जमते का, मी तीळ थोडे टाकले का. आणि भाजलेले टाका तीळ. आता हे बघा ह्याच्यावर घेतलं, ह्या प्लॅस्टिक सीटला थोडं तेल लावायचं आहे आपल्याला. जास्त पण तेल लावू नका, लाटलं जात नाही बरं का मग. आणि ह्याला पण लावा थोडं, तर का तर ते चिटकत नाही प्लॅस्टिक सीटला. हे तेल पसरून लावायचं. ठेवायचं असलं, साठवणीमध्ये ठेवायचं असलं हे, तर ह्याला तेल लावू नका, का तर साठवणीमध्ये ठेवताना तेल लावलं तर त्या तेलाचा कोमट वास येतो. आता हे काही भोपळ्याचंच आहे. आता ह्याच्यावर हे टाकते हे आणि ह्याला आपण लाटून घेऊ. किती छान लाटलं जाते बघा. फक्त प्लॅस्टिक फिरवायचं आहे, जास्त जाड करू नका.
उपवासाच्या भोपळ्यापासून केलेली चटपटीत पापडी आपण ही तळून खाऊ शकतो. ही लाटली मी, आणखीन सुद्धा पातळ लाटणार आहे. आणखीन पातळ लाटायची मी तुम्हाला दाखवते. हो का, ही पातळ लाटायची म्हणून मी हो का असं प्लॅस्टिक उचलून बघायचं, पातळ नाही लाटलेली. आता असे आपले जर अशा चिऱ्या पडल्या असतील तर असं ह्याला थोडं हाताने हे करायचं. का तर ह्या भोपळ्यात तांदळात पीठ टाकलेलं आहे ना, तांदळाचं पीठ चिकट नसतं आहे. आणखीन मी ह्या लाटणार आहे. लाटल्यानंतर मी कट करताना तुम्हाला दाखवते. आता हे बघा अशी तयार झाली. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. हो का तुम्हाला दाखवते मी. ह्या अशा तयारीमध्ये घ्यायचं आहे. हो का, जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही. तळताना ते आपल्याला चांगलं लागावं लागते ना, नाही तर करपून जाईल. आता बघा हे मी कणिक कट करते. हो का अशी कट करायची. हो का अशी कट करायची. हे चाकूला चिटकत असतात बरं का, ह्याला तेल लावायचं. पिझ्झा कटरनी तर होतच नाहीत हे, आणि चाकूला पण चिटकत असते. चाकूला तेल लावायचं. ह्याच्यामध्ये आणखीन सुद्धा पीठ बसलं असतं बरं, मी घातलं असतं तर, पण जास्त व्हायला म्हणून मी घातलं नाही पीठ. हो का असं पीठ तेल लावायचं, असं चिरून काढायचं. ह्याचं चिली फ्लेक्स जर जास्त घातले तर ते तुटते बरं का जागोजागी, म्हणून मी चिली फ्लेक्स कमी घातले. तर आता हे असं चिरून घ्यायचं सगळीकडून. ह्याच्यात तांदळाचं पीठ घातलेलं असते. तळल्यावर पण छान लागते तर, आणि असे पण छान लागतात बरं का हे खायला. आपली आवड आहे. वाळू घालायचं ह्याला आणि तळायचं. हो का चिली फ्लेक्स जिथं बसल्यात ना तिथं चिर मोठी पडती. हो का कसं चिरलं गेलं. हे आजूबाजूचं तुम्हाला काढायचं असलं तर काढून टाका. मी काढणार नाही आहे, मी तशीच ह्याला हे करून घेणार आहे. आता आपल्याला हे फिरवायचं असं आणि असं चिरून घ्यायचं. मोठे मोठे तुकडे चिरून घ्यायचे. आणि ते वाळत घालायचे. हे वाळल्याशिवाय चांगलं लागत नाही बरं का. आता हो का असा तुकडा निघते छान. हे बघा किती छान तुकडा निघाला आहे. हो का हे असं वाळत घालायचं. वाळत घातल्यानंतर त्याला तळून खायचं. तुम्हाला जर तळून खायचं नसलं तर असं वाळल्याला नुसतं कोरडं पण तुम्ही खाऊ शकता. आता हे का हे किती छान झालेत बघा बरं. छान निघतेत सुद्धा छान. हो का छान निघते. तर एखाद्या प्लॅस्टिक सीटवर वाळत घालायचे. पाव भोपळ्याचे, मोठा पाव भोपळा होता त्याचे माझ्याकडे. हो का आणखीन इतकं पीठ शिल्लक आहे, म्हणजे 2 झाल्यात. आता हा असं प्लॅस्टिक शीट घ्यायचा. हे का असं प्लॅस्टिक शीट घ्यायचं आणि त्याच्यावर असं वाळायला घालायचं. हो का असे काढून निघायला निघतात बरं काय, खूप लवकर निघते. तर तुटत नाहीत काय नाहीत, निघतात. पण हळूहळू काढावं लागते. तांदळाचं पीठ आहे ना, ह्याला दोन्ही हाताने हळूहळू काढायचं. हो का असं प्लॅस्टिक सीटवर वाळायला घालायचे. एका हाताने निघत नाहीत ती. हो का निघालं ही तरी. हो का असं वाळू घालायचे प्लॅस्टिक शीटवर आणि चांगले वाळल्यानंतर त्याला तळून खायचे. माझी जरी उपवासाच्या भोपळ्यापासून तयार केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. थोड्याच भोपळ्याचं करून करायचं बरं का. जास्त भोपळ्याचं जर केलं तर तुम्ही ह्याची पोळी लवकर लाटत नाही गार झाल्यानंतर. धन्यवाद. आता हे बघा मी गोल पण केलेत बघा, गोल आकाराचे केलेत. आता अशी प्लेट घ्यायची, हे असे गोल करायचे आणि ह्या प्लेटनी अशी दाबायचं. हो का गोल आकाराचे चांगले तयार होतात. हो का आपल्याला जाड वाटलं तर थोडं ताकद देऊन दाबायचं आणखीन. आणि का असं ह्याच्या प्लॅस्टिकवर टाकायचं. छान होतात बघा गोल. मी गोल केलेत बरं का. आता ह्याला थोडं लाटणार आहे, जाड वाटायला मला. थोडं लाटून ह्याच्यावर टाकायचं. चला तर मग आज आपण उपवासाच्या भोपळ्यापासून तांदळाचे पीठ घालून तांदळाचे पापड तयार करून घेऊ. उपवासाच्या भोपळ्यापासून तांदळाचे पीठ घातलेले पापड आहेत. वाफवून भोपळा, त्याच्यात तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे.